CST लॉन्चपॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचं आपलं सेशन स्पेशल रिझनिंगवरती आहे आणि तेही रिझनिंग कोणाचं, तर ते रिझनिंग कोणाचं IBPS पॅटर्नवर आधारित असलेला. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे IBPSचा पॅटर्न जगाच्या थोडासा वेगळा असतो. तर त्याच आधारावरती तुम्हाला जर माहीत असणार तर या टॉपिकवरती म्हणजे आज आपण जे बघणार आहे ते बघणार आहे आज सिटिंग अरेंजमेंट. आणि सिटिंग अरेंजमेंटवरती कमीत कमी 3 ते 5 प्रश्न 100% येतात. आता 3 तर कमीच येतात पण 5 तर प्रश्न 100% येतात. पण आता कधी 3 येऊन जातं. एखादं सोपं असलं तर त्याच्यावर 3 विचारतात, पण थोडंसं डिफिकल्ट केलं थोडंसं म्हणजे फक्त थोडंसं तर त्याच्यावरती 5 प्रश्न काय असतात एकदम कंपल्सरी असतात. म्हणून हा टॉपिक पण काय एकदम इम्पॉर्टंट नाही. याच्या अगोदर आपण ऑलरेडी पझलवरती टॉपिक कव्हर केलेला आहे तर तेही बघून घ्यायचं, कारण की आपण जेवढं घेतो तेवढं एकदम इम्पॉर्टंट पद्धतीचं इम्पॉर्टंटच घेतो. ठीक आहे. तर आजचं सेशन आपलं पूर्ण कशावरती राहील, सिटिंग अरेंजमेंट म्हणजे नेमकी बसण्याची व्यवस्था किंवा बैठक व्यवस्था म्हणतो. तर नेमकी त्याच्यावरती एक प्रकारची पझल आहे, एक प्रकारची काय पझल आहे पण अगदी सोपी असते. फक्त बघायला कसं आहे खूप मोठे मोठे प्रश्न दिसतात ते, म्हणजे ते दिसायला खूप मोठे पण खूप सोपे प्रश्न असतात. पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की सोपे म्हणजे काय, एका दिवसात कोणतीच गोष्ट सोपी होत नसते, बरोबर आहे. त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार. विदाऊट प्रॅक्टिस ते सोपं होणार नाही आणि एकदा समजायला लागलं की ते काय होईल, सोपं. आता बघा मी जे समजावून सांगणार त्याला समजवायला मला वेळ लागणार म्हणजे तुम्हाला सोडवायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 10 पट समजवायला वेळ लागतो, बरोबर आहे. तर तुम्हाला सोडवायला खूप कमी वेळ लागतो पण मला समजवायला जास्त वेळ लागणार. आणि तुमच्या मनात असं येऊ शकते, सर एवढं मोठं सेशन झालं तर मग प्रश्न परीक्षेमध्ये एवढा वेळ राहतो का? तर परीक्षेत कोणाला समजवून सांगायचं नसतं, फक्त आपल्याला उत्तर द्यायचं असतं. ठीक आहे. तर एवढं पटलं तुम्हाला की आता जास्तचं तुम्हाला डिस्कशन करणार नाही. तर आता बघा आज आपण जे सिटिंग अरेंजमेंट बघणार आहे ते बघणार आहे आपण स्क्वेअर टेबलवर आधारित. कोणत्या टेबलवर? स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल सर काय पुन्हा दुसरे टेबल आहे? हो, टेबल म्हणा किंवा बसायची व्यवस्था वेगळी राहू शकते. कशी वेगळी राहू शकते? आता प्रश्न कसे येतात ते तुम्हाला सांगतो मी. बघा, ठीक आहे. एक तर तुम्हाला तुमचा टेबल गोल राहू शकते. तुमचा टेबल कसा राहू शकते? गोल राहू शकते किंवा चौकोनी राहू शकते. आणि जर का कठीण पेपर आला, कठीण प्रश्नाला एकदमच कठीण पेपर आला तर त्याच्या ठिकाणी काय केलं जाते, चौकोनाच्या ठिकाणी आयात दिला जातो. काय दिला जातो? आयात. आता या आयातावरती काय होतं तेही सांगतो. मग तो थोडासा पुन्हा कठीण प्रश्न असला तर तो त्रिकोणावरती पण बनवून जातो. आणि कधी मग तुम्हाला एक सरळ एक खांब किंवा एक सरळ एका लाईनीमध्ये बसवलं जातं. एका लाईनीमध्ये जर जेवण करायला पंगत टाकतो ना आपण, सेम तशासारखा. मग कधी 2 लाईन पण दिलेल्या असतात. 2 लाईन पण काय असतात? दिलेल्या असतात. आता नेमकं कुठं बसू शकतात बघा. सर्वात सोपी जर म्हणजे सोप्या पद्धतीची जर पझल झाली तर ते पंगत जर बसवायची आहे जेवायला ती पण सोपी राहते. आणि सर्कलवरची असली ना तीही काय राहते, सोपी राहते. फक्त आता काय होते की जर चौकोन असला तर चौकोनाच्या कोपऱ्यामध्ये पण लोकांना बसवू शकतं आणि त्याच्या मधामध्ये जे जागा आहे तिथे पण लोकांना बसवू शकतं, बरोबर आहे. आता याच्यात कठीण काय होतं ते सांगतो. बघा एकदम सोपे प्रश्न येतात, काही कठीण नसतं. फक्त कसं आहे ते IBPS वाल्यांचे जे बँकिंगचे प्रश्न असतात किंवा बँकिंगची जे पोस्ट आहे, बँकिंगची एक्झाम आहे, त्यांना कठीण दिलं जातं. आपण तेवढ्या मोठ्या पोस्टवरती नाही चाललो आहे. आपण फक्त विद्युत सहायक तंत्रज्ञ इथपर्यंतच आपली काय मजल आहे, तर तिथपर्यंतच आपण विद्युत सहायकपर्यंत, तर त्या लिमिटला एवढा कठीण प्रश्न येत नाही, बरोबर आहे. तर काय होऊ शकते याच्यामध्ये, जर कठीण करायचं झालं तर तुम्हाला याची बसण्याची जी व्यवस्था आहे, कोणी आतमध्ये बघत राहील आणि कोणी काय होईल बाहेर बघत राहील, अशी सिच्युएशन म्हणजे थोडंसं काय झालं, कठीण झालं. म्हणजे तुम्हाला आपल्याला तिथे जास्त डोकं आपल्याला खर्च करावं लागेल. पुन्हा एक थोडंसं इन्स्ट्रक्शन सांगायचं विसरलो की बघा तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशननी बघणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही लूज केलं तर मे बी म्हणजे एक सेकंदापुरतं समजा तुम्ही इकडे तिकडे गेले तरी तुम्हाला समजायला का होणार, कठीण होणार. म्हणजे ते मी याच्यापूर्वी सांगितलं तुम्हाला की नजर हटी की दुर्घटना घटी, असं काम होतं पझलमध्ये. पेपरमध्ये पण तसं तुम्ही वाचता समजा सोडवता अचानक तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार आला ना काही सेकंदापुरता, तरी तुम्ही विसरून जाल की वरती काय झालं होतं. आणि वरती काय झालं विसरलं की पूर्ण अक्काच्या अक्का प्रश्न पुन्हा डबल आपल्याला वाचावलं होतं. ठीक आहे. मग आपण कठीणकडे वळलो होतो. कठीण काय राहू शकते की कोणी आतमध्ये बघत आहे, कोणी बाहेर बघत आहे, अशी सिच्युएशन दिली की ती सिच्युएशन काय होते, कठीण होऊन जाते. आता रेक्टँगल म्हणजे आयतामध्ये कठीण काय केलं जातं बघा, इकडल्या बाजूला एक जण बसवतं आणि इकडल्या बाजूला कधी 2 बसवतात. आता हे आहे ना एकदम हार्ड लेवलचा प्रश्न होऊन जातो. तो काय होऊन जातो, हार्ड लेवलचा. आणि 100% मला गॅरंटी आहे की एवढ्या हार्ड लेवलचा प्रश्न तुम्हाला येणार नाही, कारण की आपण विद्युत सहायकची गोष्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या बाकावरती कधी तुम्हाला कोणी समोर
पाहत आहे, मागे पाहत आहे असंही होऊ शकते कठीण केला तर प्रश्न. आणि दुसरं की एक पंगत होती त्याच्या मागे पुन्हा पंगत लावू शकते आणि तिथे पण काही व्यक्तींना बसवू शकते असंही येऊ शकते. तर याच्यामध्ये पण काही असा खास तुम्हाला फरक पडणार नाही, तोही अगदी सोपा. ट्रायंगलमध्ये पण काय होऊ शकते, या कोपऱ्यात पण बसवू शकते आणि या मधामधातल्या जागेमध्ये बसवू शकते. म्हणजे ट्रायंगलमध्ये तुम्हाला जवळपास 6 लोक बसवायला मिळणार आणि इथं जवळपास तुम्हाला 8 लोक. आणि इथं आता एकदम हार्ड झाली तर हे 10च्या वरती तिथं लोक चालली जाईल, कारण याच्या कोपऱ्यामध्ये पण बसवतं. बरोबर आहे. तर आपण काय करू, थोडंसं मिडल लेवलचा प्रश्न घेऊ. मिडल म्हणजे थोडासा आपल्या विद्युत सहाय्यकसाठी येणारा हार्डच प्रश्न घेऊ आपण. कसा की टेबलचा प्रश्न घेऊ, तेही चौकोनीवाला. कोणता टेबल? चौकोनी. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण स्क्वेअर टेबलवरती आपण काही लोकांना बसवणार आहे, ते कशा पद्धतीने बसतात आणि काय काय कन्सिडरेशन करायचं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने सोडायचं. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन बघाल ना 100% सेशन संपेपर्यंत तुम्हाला समाधान वाटणार नाही. आता समजलं आणि मी आता प्रश्न याचे सोडवू पण शकतो. ठीक आहे. फक्त सर्कलचे पण काय असतात, खूप सोपे असतात. तर थोडंसं आपण आता रेक्टँगलचा प्रश्न सुरू करू. ठीक आहे. तर मग आता हा तुम्हाला मी प्रश्न दिला. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये 2 भाषेमध्ये आहे, इंग्रजी आणि मराठीमध्ये. पेपरमध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत तुम्ही ते भाषा बदलवू शकता. एका वेळेस नाही दिसत, ते पण एका आणि तुम्ही चेंज करू शकता आणि वाचू शकता. पण आता होते तिथपर्यंत आपण काय करतो की आपण मराठी मीडियम, मराठी पोरं, मराठी मातृभाषा या पद्धतीने आपण प्रश्न पण काय करतो तुम्हाला मी मराठीमध्ये करून देतो. ठीक आहे. आता बघा, प्रश्न वाचणार मी व्यवस्थितपणे. आता तुम्हाला जसं मी सांगितलं, पझल सोडवताना जर तुम्ही पझलचं सेशन आपलं कंटिन्यू केलं असणार तर तुम्हाला माहीत आहे की कोणतीही गोष्ट करत असताना त्याची पॉसिबिलिटी असते. त्याची काय असते? पॉसिबिलिटी असते. का म्हणजे मी म्हटलं का नाही मी चाललो मामाच्या गावाला, तर नेमकं माझ्याकडे 3-4 जर मामा असले तर मी कोणत्या मामाच्या गावाकडे चाललो ते तुम्ही डायरेक्ट सांगू नाही शकता. तुम्ही म्हणू शकता मामा ए कडे जाऊ शकता, बी कडे जाऊ शकता, सी कडे. पॉसिबिलिटी आहे. तर तुम्हाला इथं जर पॉसिबिलिटी दिसल्या, बघा जर पझलमध्ये काय होते की पझलचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात, तर तुम्ही 5 पॉसिबिलिटी घेतल्या तर तुम्हाला काही वेळ पण लागत नाही, जागा पण लागत नाही. पण जेव्हा तुम्ही सिटिंग अरेंजमेंटमध्ये पॉसिबिलिटी घ्याल तर तुम्हाला 2 पॉसिबिलिटी तयार करायलाच बराचसा वेळ लागतो, म्हणजे त्या आखायसाठी. तर तेवढा बनवून आणि 3, 4, 5 झाल्या तर मग तो खूपच जास्त होईल ना. तर एवढा नाही घ्यायचं. सिटिंग अरेंजमेंट आलं तर हार्डली 2 पॉसिबिलिटी घ्यायच्या आणि तिसरी जर पॉसिबिलिटी दिसली तर त्याला काय करायचं, थोडंसं पकडून ठेवायचं. पकडून म्हणजे बरोबर त्या तिथेच इंडिकेट करायचं. तर तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला जसं प्रश्न आता घेईल तर समजणार तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, प्रश्न असाच राहील सेम टू सेम. बघ या प्रश्नावरती तुम्हाला माहिती आहे जसं पझलमध्ये काय होत होतं की 4-5 प्रश्न येतात. या पझलला सॉल्व्ह केलं की 4-5 प्रश्न. पझल सॉल्व्ह झाली म्हणजे तुमचे पूर्ण मार्क्स पकले. समजा पूर्ण काय पकले, 100% तुमचे मार्क परफेक्टच होऊन जातात. म्हणजे असं डोळे लावून सांगू शकतो की नाही हे परफेक्ट आहे. म्हणजे कोणाला चेक करायला लावायची गरज नाही. तुम्हालाच माहिती होती 100% आपलं बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे. कारण की जर चुकलं तर ते पझल सॉल्व्हच नाही होत आपली. बरोबर आहे. बघा समोर वाचतो आता मी. माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे जे काही प्रश्न दिलेले असतात, आता प्रश्न नाही किंवा आपण पझल सॉल्व्ह करायचे आपल्याला. बघा समोर काय म्हणता इथं, चौकोनी टेबलवर 8 व्यक्ती बसलेल्या आहे. पटलं आपल्याला 8 व्यक्ती बसलेल्या आहे. त्याच्यामध्ये ABCDEFG पर्यंत ते बसलेले त्यांचे नाव आहे. ठीक आहे. कधी काय होतं, या ABCDच्या ठिकाणी त्याला 1 2 3 नंबर देऊन देतात. कधी मग त्याला जानेवारी फेब्रुवारी पण नावं देऊन देतात. कधी मग सोनू मोनू टिनू असे पण नावं देऊन देतात. कधी रंगाचे नावं देऊन देतात. फक्त बसणाऱ्यांची जागा. ठीक आहे. मग कोणी लाल कपडे घातले, पिवळे. आता एवढा ते कठीण लेव्हल झाली. ठीक आहे. तेवढा कठीण लेव्हलवरती जात नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो. मग कधी कोणाचं वय एवढा आहे, त्याचं वय तेवढा आहे, अशा पद्धतीनं पण त्याला नावं दिले जातात. आता सध्या आपण ABCD आहे, ABCDच पद्धतीने घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. त्यानुसार त्यापैकी 4 कोपऱ्यावर बसतात. त्यापैकी 4 कोपऱ्यावर बसतात मान्य केलं. म्हणजे या कोपऱ्यावरती किती जण बसतात? 4 जण. आता मी एक सोबतच घेता काय करतो, मी 2 पॉसिबिलिटी घेऊन घेतो. किती पॉसिबिलिटी घेऊन घेतो? 2. ठीक आहे. कारण की काय होऊ शकते, बदल होऊ शकते म्हणजे काही चान्स आला, पॉसिबिलिटी आली तर मग आपल्याला दोघांची गरज पडू शकते. ठीक आहे. आता आत तोंड करतात आणि ते जे कोपऱ्यावर बसले आहे ना त्यांचे तोंड कसे असतात? आतमध्ये असतात. त्यांचे तोंड कसे असतात? आतमध्ये. तर लक्षामध्ये ठेवा त्यांचे तोंड कसे आहे? आतमध्ये. आठवणीने काय करायचं, ॲरो काढून टाकायचा. कारण सांगतो. आता प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेलंच नसतं, कधी वरती पहिलेच देऊन दिलेलं असतं आणि कधी कुठेही पाहत आहे, सर्वजण एकीकडे पाहत असतात. पण इथं काय म्हटलं आहे, 4 जण कोपऱ्यावर बसले आणि ते आतमध्ये पाहत आहे. आतमध्ये म्हणजे हा सेंटरकडे बघत आहे. कुठे बघत आहे? सेंटरकडे. तर बरोबर त्याला डायरेक्शन द्यायची. कारण सांगतो की जर एखादा व्यक्ती आपल्याकडे जर बघत असणार, बरोबर आहे, तर त्याचा उजवा हात म्हणजे आपला डावा हात असतो. बरोबर आहे. आणि त्याचा डावा हात म्हणजे आपला उजवा हात असतो. पण तोच व्यक्ती त्याच्या जर पाठीमागे जर आपण उभं झालं तर आपला उजवा हात म्हणजे त्याचा उजवा हात असतो आणि आपला डावा हात म्हणजे त्याचा डावा हात असतो. बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण दोघे एकमेकांसमोर आहे. माझा हा उजवा हात आहे, पण तुमचा या साईडला कोणता आहे? डावा हात आहे. आणि या साईडला माझा डावा आहे, तर तुमचा कोणता आहे? उजवा हात आहे. बरोबर आहे.
म्हणजे कसं असतं, क्रॉसमध्ये चालतं. कसं चालतं, क्रॉसमध्ये. तर बनवून ॲरो देणं सर्वात महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं असं जर आलं तर. आणि सर्व एकीकडे पाहत असलं तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि इथं कसं होते की दोन जर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाहत असले लोक, तर मग पेपर म्हणजे प्रश्न सोडवताना थोडंसं डोक्याला काय द्यावं लागतं, आपल्याला ताण द्यावं लागतं. ताण देईल तेव्हाच थोडंसं पाणी येईल. बरोबर आहे. सामोरं उर्वरित 4 जण उरले, 4 बाजूच्या मध्यभागात बसतात, पटलं आपल्याला. आणि ते काय करताय, बाहेर तोंड करतात, म्हणजे बाहेर तोंड करून बघून बसले आहे. ठीक आहे, मान्य आहे आपल्याला की इथे बसले, हे हाय बाहेर बघत आहे, हाय बाहेर बघत आहे, इकडलाही बाहेर बघत आहे आणि इकडला पण बाहेर बघत आहे. ठीक आहे, तर जे बाहेर बघत आहे त्याला काय करू आपण, बाहेरच दाखवून देऊ. काय करू आपण, त्याला बाहेर दाखवून देऊ. ठीक आहे. तर आता याला बाहेर इथचा मिटून राहिला. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा, इथचा पण काय होत आहे, बाहेर बघत आहे. ठीक आहे, तर इथचा मिटत आहे, तर मग आपण पाहून घेऊ त्याचं काय करायचं आहे. तर एवढं पटलं की मग काय झालं, हे 4 जण बाहेर बघत आहे. झालं समोर. आता इथनं काय होते, प्रश्न सुरू होते. प्रश्न पहा आता बरोबर कॉन्सन्ट्रेशनने बघा, कारण की सर्व खेळ आता इथेच आहे. म्हणजे मी एवढं तुम्हाला पटकन सांगून देऊ शकत होतो, पण कसं आहे, प्रत्येक प्रश्न सोडवायसाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्या सर्व बेसिक आता तुम्हाला मी सांगितल्या की काय काय शक्यता होऊ शकते. आता प्रश्न इथून बघू. प्रश्न प्रत्येक वेगळा वेगळा राहणार. प्रश्न काय होणार, वेगळा वेगळा. पण तुम्हाला जर सोडवण्याची ट्रिक आली तर तुम्ही काय करणार, फटाफट. याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही, एवढं लक्षामध्ये ठेवाल. ठीक आहे, आता बघा समोर काय म्हणताय की डी एच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. आता बघा एकदम स्पष्टपणे, म्हणजे काय की एच्या उजवीकडे दुसऱ्या नंबरवरती डी बसलाय. बरोबर बघा, म्हणजे काय, मी तुम्हाला बाहेर पण लिहून दाखवत जातो. ठीक आहे, आता बघा काय म्हणताय की तुमच्या एच्या उजवीकडे. आता उजवीकडे म्हणजे बघा, आता तुम्हाला जे दिसतंय ते मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसतंय. बरोबर, हा याचा लेफ्ट साईड आहे, लेफ्ट म्हणजे डावा, आणि हा काय तुमचा राईट साईड म्हणजे उजवा आहे. तर काय म्हटलं आहे, एच्या उजवीकडे दुसऱ्या नंबरवर बसलाय, म्हणजे एच्या एक दुसऱ्या नंबरवरती कोण बसलेला आहे, तुमचा डी बसलाय. म्हणजे उजवीकडे काय बसला, 2 नंबरवरती डी बसला. आता आपल्याला काय करायचं, सुरुवात करणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर काय करायचं, कुठेतरी एला नेऊन बसवून द्यायचं. आता बसवण्यासाठी जर सर्वजण जर एकीचकडे जर बघत असणार तर मग काही कन्फ्युजन नाही होऊ शकत. सर्कल जर गोल टेबल असता आपल्यात काही विषय नव्हता, पण टेबल कसा आहे, चौकोनी. हा एक तर कोपरा आहे आणि मधामधातल्या जागा आहे, म्हणजे कोपऱ्याची पण जागा आहे आणि मधामधातली पण जागा आहे. बरोबर आहे, हा आतमध्ये नाही बघत आहे, हा बाहेर बघत आहे. ठीक आहे, बाहेर बघत आहे. तर आता काय होतं की तुम्हाला लक्षात ठेवावं लागते की नेमका हा कोपऱ्यावरती बसला की मध्यभागी बसला. तर आपण काय करू, पॉसिबिलिटी घेऊ, पॉसिबिलिटीमध्ये चान्स घेऊ. आपण काय करू, पहिले याला मधामध्ये बसवू. काय करू, मधामध्ये बसवू, म्हणजे मधामध्ये बसला. आता मधात पण बसू शकते आणि कोपऱ्यात पण बसू शकते. म्हणून आपण काय केलं, पॉसिबिलिटी कशासाठी घेतली की शक्यता घेणं खूप गरजेचं आहे. कारण की बरोबर आहे ना, कारण की मधात पण बसू शकतो तो, कोपऱ्यात बसू शकतो. कुठं बसला आपल्याला माहीतच नाही ना. जेव्हा माहीत होईल तेव्हा एक पॉसिबिलिटी आपली कॅन्सल होऊन जाईल, तेव्हा सोडून देऊ, प्रश्न संपला. तर आता एच्या काय करायचं, उजवीकडे 2 नंबरवरती कोण बसलाय, डी बसलाय. कारण की इथं म्हटलंय दुसऱ्या क्रमांकावर. आता कधी कधी काय होते, दुसऱ्या क्रमांकाच्या नंतर असं म्हटलं तर मग त्या 3 नंबरवरती बसला असता तो, पण आता काय म्हटलं आहे, दुसऱ्या क्रमांकावर बसलाय, म्हणजे एक सोडून त्याच्यानंतर डी बसलाय. ठीक आहे, आता बरोबर डोकं लावून बरोबर, कारण सर्वात महत्त्वाचं काय, आता तुम्हाला सांगतो डायरेक्शन. आता बघा, जर तुम्ही इथचा जर विचार केला तर हा तुमचा राईट आहे ना, हा तुमचा काय लेफ्ट आहे. बरोबर आहे, पण हेच जर याच्या विरुद्ध आले तर हा काय झाला, हा जो ॲरो आहे म्हणजे हा जो व्यक्ती आहे जो कोणी इथं बसणार त्याचा जर तुम्ही बघाल, त्याचा काय झाला, हा लेफ्ट झाला आणि इकडे काय झाला, राईट झाला. म्हणजे जेव्हा आपण जर एकामेकाकडे जर पाहत आहोत, म्हणजे पेपरमध्ये पण तुम्ही पाहत आहे, तुम्ही जे सॉल्व्ह करताय त्याच्याकडे जर तो आपल्या विरुद्ध पाहत आहे, म्हणजे आपल्या तोंडाकडेच जर पाहत असणार तर ते काय असतात, क्रिस क्रॉस असतात. म्हणजे क्रॉसमध्ये घ्यायचं, म्हणजे आपला उजवा म्हणजे त्याचा डावा असतो असं. बरोबर, ते तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, आता तात्पुरतं सध्या आता काय करू, आपण पहिले डीची जागा देऊन देऊ. ठीक आहे, आता बघा एच्या उजवीकडे, एच्या काय उजवीकडे, तर एच्या उजवी म्हणजे आता काय झालं, एची उजवी बाजू कोणती असणार, हे असणार त्याची उजवी बाजू राईट, आणि हे काय असणार त्याची लेफ्ट असणार. कारण की तो आपल्याकडे बघत आहे, आपल्याकडे त्याचं तोंड आहे, तुम्ही बघाल तर मग ते काय असणार, आपल्या उलटं असणार. बरोबर आहे, मग त्याचा उजवीकडे म्हणताय तर उजवी बाजू त्याची कोणती, इकडे. इकडून दुसऱ्या नंबरवर म्हणजे पहिला नंबर हा आणि हा दुसऱ्या नंबरवरती बसणार आहे. कोण बसणार आहे दुसऱ्या नंबरवरती, उजव्या बाजूला दुसऱ्या नंबरवरती कोण बसला, डी बसला. ही एक शक्यता झाली. दुसरीकडे इकडे जर बघितलं तर इकडला लेफ्ट आहे आणि इकडला काय तुझा राईट आहे. तर मग काय, एक इथे गेला आणि एक काय आला, इथे आला. म्हणजे तुमचा डी काय होऊ शकते, 2 नंबरवरती इथे बसू शकते. ठीक आहे, आता ज्याची गरज नाही ते मी तुम्हाला इथं मिटवत जाईल. ठीक आहे, 2 शक्यता झाली, म्हणजे एक लाईन आपली सुटली. एक सेंटेन्स वाचायचं, बिलकुल पूर्ण प्रश्न सहज तुमचा सॉल्व्ह होऊन जातो. झालं, इथपर्यंत आपलं झालं सॉल्व्ह करून. आता समोर काय म्हणताय, डी आणि एफ मध्ये 2 व्यक्ती बसतात. आता त्यांनी काय म्हटलं, डी आणि एफच्या मध्ये 2 व्यक्ती बसतात. ठीक आहे, आता बघा अशा वेळेस काय होते तुम्हाला सांगतो. बघा, डी आणि एफच्या मध्ये 2 व्यक्ती, म्हणजे बघा मी इथं मला वेगळं म्हणजे 3 पद्धतीने सांगत जाईल तुम्हाला. ठीक आहे, बघा डी आणि एफच्या मध्ये किती व्यक्ती बसत आहे, 2 व्यक्ती बसत आहे. म्हणजे हा डी लिहिला आणि एफ लिहिला, मधात 2 व्यक्ती आहे. आता पण यांनी हे नाही सांगितलं
की नेमकं कोण कोणाच्या बाजूला कुठं बसत आहे. तर आपण काय करायचं, शक्यता घेऊन घ्यायची, म्हणजे कोणत्या उजवीकडे की डावीकडे असं काय सांगितलं नाहीये. मग आता डीच्या काय होऊ शकते, इकडे पण राहू शकते इकडे पण राहू शकते, बरोबर आहे, कारण की इथं म्हटलं आहे फक्त त्यांच्या मनामध्ये 2 व्यक्ती बसतात, पण डावीकडून का उजवीकडून हे सांगितलं नाही. मग अशा वेळेस आता काय झालं, 2 पॉसिबिलिटीच्या आपल्या 4 पॉसिबिलिटी तयार होते. पण अशा वेळेस तुम्ही कधीच पुन्हा 4 डब्बे आखायचे नाही, कारण ते डब्बे आखायलाच काय जातो, वेळ जातो. एवढा वेळ बिलकुल वाया घालवायचा नाही. 2 पॉसिबिलिटीमध्ये 100% प्रत्येक प्रश्न काय होतो, सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर मग आता डी आणि एफच्या मध्ये 2 व्यक्ती, तर मी काय करतो, डी आणि ह्याच्या मधात हा 1 आणि हा 2 जर बसवला तर इथं येऊ शकते माझा एफ, पण हे काही नक्की नाही आहे. तर मी याला काय करून ठेवतो, गोल करून ठेवतो. कशासाठी, तर मला गोल म्हणजे मला लक्षात राहील की याची जागा फिक्स नाही आहे, याची जागा फिक्स नाही आहे, फक्त तो उभा आहे, अजून बसला नाही आहे. तिथे येऊन बसला म्हणजे तिथे येऊन उभा झाला, कुठे बसायचं तिथे, पण अजून त्याला आपण जागा दिलेली नाही. ठीक आहे, आणि इकडनं जर मोजलं तुम्ही 1 आणि 2 सोडलं तर एफ काय होऊ शकतो, इथे येऊ शकतो. याला काय करतो मी, सर्कल करून देतो. आता सर्कल कशासाठी केले हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षामध्ये आलं, जे याचं काम नाही ते मी ठेवून टाकलं मी. ठीक आहे, आता दुसऱ्या पॉसिबिलिटीकडे येऊ. डी कडून 2 त्याच्या मधामध्ये राहणारा एफच्या, तर इकडनं 1 आणि 2 जर सोडला तर एफ तुमचा इकडे येऊ शकते, अजून जागा फिक्स नाही, त्याला गोल केलं. आणि इकडनं 1 आणि 2 जर सोडलं तर एफ काय होऊ शकतो तुमचा, इथे येऊ शकतो. याला पण काय केलं मी, गोल केलं. ठीक आहे, म्हणजे हे काय शक्यतावाली जागा झाली. तर आता 4 डायग्राम करू शकणार नाही ना, करायच्याच नाही 100%. ठीक आहे, इथपर्यंत म्हटलं. आता समोर बघा, समोर काय म्हणताय की जीचे तोंड डी कडे नाही. आता इथं काय म्हणताय, स्पष्ट काय म्हणताय बघा, डी. मग जे आता इथं लिहून ठेवतो. आता बघा, कारण आता इथं मी टाकू शकणार नाही याला, कारण जीचे तोंड डी कडे नाही म्हणते. म्हणजे बघा, डी इथं आहे तर नेमका जीचा, आता जीला मी कुठेही बसवू शकतो ना, फक्त त्याच्याकडे तोंड झालं नाही पाहिजे, बरोबर आहे. आणि इकडे जर बघा डी इथे आहे, फक्त इथे मला नाही देता येईल, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही कोणाला जीला देऊ शकतो. डीच्या फक्त त्याच्या तोंडाकडे तोंड करून नसलं पाहिजे. म्हणजे पॉसिबिलिटी किती झाल्या इथं, 5-7 पॉसिबिलिटी बनून जाईल. एवढं पुन्हा शक्य आहे का आपल्यासाठी, बिलकुल शक्य नाही. मग अशा वेळेस काय करू, या पॉईंटला काय करू आपण, डीचे तोंड जी कडे नाही किंवा जीचे तोंड डी कडे नाही, तर मी असं इकडे नोट करून ठेवून देतो. म्हणजे डी आणि आपला जी ते एकामेकांकडे पाहत नाही आहे, म्हणजे एकामेकाकडे बघणार नाही, त्यांचं बिलकुल पटतच नाही, बरोबर आहे. तर मी त्याला बाजूला काढून ठेवलं. काहून, तर इथं जीला ठेवायला आहे ना खूप साऱ्या जागा आहे. मग खूप साऱ्या जागा आहे, ठेवायचं कुठं, 2 आहे, 2 असेपर्यंत ठेवायचं, पण तिसरी जर जागा आली ना बिलकुल नाही ठेवायचं, त्याला बाहेर काढून टाकायचं, त्याला आखरीसाठी ठेवून द्यायचं. ठीक आहे, समोर बघा, समोर काय म्हणताय, यच काय झाला, यफच्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे. आता बरोबर पहा, आता काय म्हणताय, यफच्या उजवीकडे तिसरा म्हटला आहे. ठीक आहे, मग दुसरा होता, तिसरा काय, इथे यच बसला आहे. ठीक आहे, म्हणजे 2 जागा सोडून इथे काय बसलाय आपला यच बसलाय. म्हणजे यफ नंतर उजवीकडे, बरोबर उजवी म्हणजे इकडे राईट साईड इकडे आहे. ठीक आहे, लेफ्ट साईड इकडे, तुम्हाला जसं दिसतंय तसंच मलाही दिसतंय. ठीक आहे, पटलं. तर आता तुम्हाला शोधायचं आहे यच आणि यफ. आता कमीत कमी दोघांपैकी एकाची इथं जागा फिक्स पाहिजे आपल्या याच्यात लिहिलेली. तर तुम्ही बघाल तर यफ आपण ऑलरेडी इथं घेतलेला आहे, पण 4 वेळा घेतलेला आहे. किती वेळा घेतलेला आहे, 4. तर मग आता काय करायचं, शक्यता पडताळून बघायचं. जसं आता आलं ना, ऑटोमॅटिक काय होतं की कॅन्सल होऊन जातं. जसे 4 घेतले आणि 4 मधले काही ना काही कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे, आता बघा, आता काय बघा की यफ आहे, तर यफच्या काय करायचं, उजवीकडे यचला बसवायचं. आता बघा, बरोबर, याचं बघा, हा आतमध्ये बघत आहे, म्हणजे याचा अर्थ काय, असं समजा की आपल्याकडे बघत आहे, बरोबर, इमॅजिन करा तुम्ही. ठीक आहे, तर त्याचा राईट साईड काय झाला, हा झाला, आणि लेफ्ट साईड काय झाला, हा झाला. तो उजवीकडे किती बसला, तिसरा. तो उजवीकडे जर तिसरा बघला तर बघा 1, 2 आणि 3, इथं तर ऑलरेडी डी बसला आहे. तर मग इथे शक्य आहे का तुमचं बसणं, शक्यच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की यफची लोकेशन ही काय झाली, चुकीची झाली. यफची लोकेशन काय झाली, चुकीची झाली. म्हणजे त्याच्या उजव्या साईडला तिसऱ्या नंबरवरती तुमचा यच बसू शकत नाही. म्हणजे यफ काय झाला, इथून उडला म्हणजे इथं येऊ शकत नाही. म्हणजे त्याला आपण काय केलं, कापलं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 100% माहिती झालं की ती त्याची जागा नाही आहे. तसंही त्याला जागा दिली नव्हती, आपण उभं ठेवलं होतं, थांब म्हटलं थोड्या वेळ त्याला, बरोबर आहे. आता या यफचं लेफ्ट इकडे आणि राईट इकडे आहे. आता राईटला म्हणजे उजवीकडे तिसरा. ठीक आहे, तिसरा म्हणजे कुठं, पहिला, दुसरा आणि हा काय झाला, तिसरा. इथे काय येऊ शकते, तुमचा यच येऊ शकते आणि रिकामी पण जागा आहे. म्हणजे मी काय करू शकतो, इथे त्याला बसवू शकतो. मग अशा वेळेस काय करायचं, याचा डब्बा मी कापून टाकतो. तुम्हाला मग पेपरमध्ये कापता येणार नाही, पण तुम्ही कन्फर्म करायचं, एकाला मिटवून टाकायचं, ज्याचं काम नाही त्याला मिटवून टाकलं, झालं. हे सुटलं. दुसरीकडे यायचं आहे, पुन्हा 2 आहे, पुन्हा बघायचं. बघा, याचा इकडला लेफ्ट आहे आणि इकडला काय राईट आहे, म्हणजे उजवा साईड. उजवीकडे दुसरा म्हणजे काय, दुसरा नाही तिसरा, पहिला, दुसरा आणि हा तिसरा. अरे इथं तर पुन्हा डी आला, म्हणजे इथंही बसवू शकत नाही. म्हणजे 100% आपल्याला कन्फर्म झालं की यफ तुमचा इथं राहू शकत नाही, यफची जागा निघली. ठीक आहे, पुन्हा आता यफकडे जर बरोबर बघितलं तर हा बाहेर बघत आहे, म्हणजे त्याचा काय झाला, हा राईट साईड झाला आणि हा काय झाला, त्याचा लेफ्ट साईडला. बरोबर तुम्ही इमॅजिन करून बघा की त्याचा राईट कोणता, राईट म्हणजे उजवा कोणता. त्याच्याकडून किती घ्यायचा आहे, तिसरा घ्यायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, पहिला, दुसरा आणि तिसरा,
तर तिसरीकडे काय होऊ शकते तुमचा यच येऊ शकते, जागा रिकामी आहे तर मी काय केलं तिथं देऊन दिलं, म्हणजे 100% फिक्स झाला एफची जागा इथे आहे. झालं म्हणजे या एका पॉईंटला एवढा वेळ लागला, कारण शक्यता किती होत्या आपल्याकडे 4 होत्या म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर समोर जर बघितलं, समोर म्हणताय बी सीच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे. म्हणजे काय म्हणताय, त्याचं म्हणणं असं आहे की बी आणि सी दोघंही काय करतात, एकामेकाच्या तोंडाकडे बघत आहे. दोघंही जसं जी आणि डी एकामेकाच्या तोंडाकडे बघत नाही आहे, पण बी आणि सी दोघांचं प्रेम एवढं आहे की दोघंही एकामेकाच्या तोंडापुढंच बसणार आणि तोंडापुढंच बसलेले आहे. बरोबर आहे. तर मग प्रश्नानुसार बी सीच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे. विरुद्ध म्हणजे आमने सामने, विरुद्ध म्हणजे आमने सामने. आमने सामनेच्या पॉसिबिलिटी किती आहे बघा. आता बघा ना, तुमच्या याच्यामध्ये आपण बीचा वापर केला, प्रश्नामध्ये सोडवलं तेवढा, ना त्याच्यामध्ये सीचा वापर केला, दोघांचाही वापर केलेला नाही आहे. तर मग बघा बरोबर लक्षात द्या. तर आता विरुद्ध बाजूला कुठे बसू शकतात बघा. एक पहिली जागा इथून सुरू करू, इथे बसू शकत नाही कारण ते ऑलरेडी जागा पॅक आहे. इथेही बसू शकत नाही. बस आता उरली किती आहे, 2 जागा. म्हणजे काय होऊ शकते, बी जर इथे बसला तर तुमचा सी इथे बसणार, आणि जर का तुमचा बी इथे बसला तर सी काय होईल तुमचा इथे बसणार. म्हणजे हे काय झालं, ऑरमध्ये घेतलं आपण. काय घेतलं, ऑरमध्ये. ठीक आहे, म्हणजे बी आणि सी दोन्ही काय झाले ऑर, म्हणजे बी इकडे असणार तर सी इकडे असणार ना, बी इकडे असणार तर सी काय असणार इकडे असणार. तर मी दोघांची शक्यता घेऊन घेतली, नंतर पाहू आपण त्याला कॅन्सल होत असणार तर ठीक आहे, कधी कधी कॅन्सल नाही होत, राहू द्यायचं आपल्याला. काय प्रश्नाचे उत्तर द्यायचे बरोबर त्याच हिशोबाने. ठीक आहे, आता समोर झालं, हाय पॉईंट झाला. त्याच्यानंतर काय म्हणताय, ई हा बीच्या उजवीकडे नाही, आपलं सुटलं नाही, इकडे इकडे द्यायचं राहिलं. ठीक आहे, इकडे काय शक्यता आहे बघा, इथे बसू शकत नाही आणि इथेही बसू शकत नाही, कारण त्याच्या विरुद्ध ऑलरेडी हे झालेलं आहे, काय म्हणतो आपण, जागा त्यांच्या फिक्स झालेल्या आहे. ठीक आहे, आणि ते तसेही बाहेर बघत आहे, त्याच्यामुळं हा एक बाहेर बघत आहे. आता इथं 2 शक्यता आहे. आता जर तुम्ही बघाल, समजा बीला इथं बसवलं आणि सीला इथंच बसवलं, पण त्यांनी काय म्हटलं आहे की बीच्या विरुद्ध बाजूला बसलेला आहे. आता त्याचे बघा 2 अर्थ निघतात. विरुद्ध बाजूला म्हणजे आमने सामने बसलेले आहे. आता ती एकामेकाकडे पाहत आहे की नाही पाहत आहे हे ॲक्च्युली इथं स्पष्ट नाही आहे. त्याच्यामुळे आपण पॉसिबिलिटी घेऊन घेऊ की बी जर इथे आला सी इकडे येणार, आणि जर बी इकडे आला तर सी काय होणार तुमचा इकडे येणार. पटलं इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे आपण ही पॉसिबिलिटी घेऊन घेतली. त्याच्यानंतरचा पॉईंट काय म्हणताय, ई हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला बसलेला आहे. म्हणजे बघा काय म्हणताय, पॉईंट म्हणताय की बीच्या उजवीकडे दुसरा म्हणजे पहिला, आणि हा दुसरा ई बसलाय उजवीकडे. उजवीकडे म्हणजे राईट साईडला, कोणाच्या, बीच्या उजवीकडे दुसऱ्या बाजूला ई बसलेला आहे. तर मग आता बीला शोधायचं. आता समजा ही जर पॉसिबिलिटी घेतली आपण, ठीक आहे, तर बीचा उजवा म्हणजे काय, हा राईट साईड झाला आणि हा काय झाला त्याचा लेफ्ट साईड. तर उजवीकडे दुसरा जर बघितला आपण, तर दुसरा बघा, बीच्या उजवीकडे दुसरा हा पहिला झाला आणि हा काय झाला दुसरा. जागा खाली आहे, बसवू शकतो आपण, बसवू शकतो, 100% बसवू शकतो. म्हणजे इथं काय येऊ शकते, ई येऊ शकते, ई येऊ शकते. बरं, अजून आपण नक्की नाही केलं आता, कारण की पुन्हा दुसरा बी पण आपल्याजवळ आहे. आता याचा इकडे लेफ्ट आहे आणि इकडे काय त्याचा राईट आहे. राईट कडून काय म्हणताय दुसरा, तर आता हा पहिला झाला ना दुसरा झाला, पण इथं जागा काय झाली, बुक आहे. जागा काय बुक आहे, म्हणजे 100% आपल्याला एवढं समजलं की इथे आपला बी येऊ शकत नाही. इथे काय येणार मग, सी येणार. मग 100% इथचा सी काय करून टाकायचा, कापून टाकायचा. म्हणजे काय झालं, बीची आणि सीची जागा जी कन्फर्म नव्हती ती काय झाली इथे कन्फर्म झाली. समोर आता दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पुन्हा बीच्या काय म्हणताय उजवीकडे ई आहे. ठीक आहे, तर हा लेफ्ट आहे आणि हा काय तुमचा राईट आहे. तर मग त्याच्या उजवीकडे जर आपण बघितलं तर उजवीकडे दुसरा म्हणजे ठीक आहे, हा झाला पहिला आणि हा काय झाला दुसरा. जागा खाली आहे म्हणजे इथं तुम्ही ईला बसवू शकता. म्हणजे आपण इथे बीला घेऊ शकलो. दुसरा बी बघू. दुसऱ्या बीचा इकडे राईट आहे आणि इकडे काय लेफ्ट आहे. बरोबर, तुम्ही लेफ्ट राईटकडे डाव्या उजव्याकडे बरोबर समजा, कारण की कोण कोणाकडे बघत आहे ते तुम्हाला समजणं सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे, उजवीकडे दुसरा जर म्हटलं तर हा झाला पहिला आणि हा झाला दुसरा. दुसरी तर जागा पॅक आहे, म्हणजे 100% आपल्याला इथेही कन्फर्म झालं की इथे तुमचा बी येऊ शकत नाही, इथे सी येणार. मग इथे सी आला तर बी काय होणार माझा इथे येणार. म्हणजे जागा काय झाली त्याची नक्की होऊन गेली. आता प्रश्न तर संपला, पण तुम्हाला जर लक्षात असणार तर एक पॉईंट आपण काय केलं, मधात सोडून दिलं. काय की डी आणि जी एकामेकांकडे बघत नाही. डी आणि जी एकामेकाकडे बघत नाही. तर मग आता त्यांची जागा बघून घ्यायची का, कोणती जागा आपल्याकडे खाली आहे. बघा आता इथे डी आहे. ठीक आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला काय राहील जी, म्हणजे आता एकच जागा खाली राहिली ना. इथे जी घेतला, काय दोन्ही एकामेकांकडे बघत आहे का, बिलकुल बघत नाही आहे. म्हणजे इथं बसू शकते. दुसऱ्या केसमध्ये जर आलो, इथे डी आहे, आता इथे काय घेऊ शकतो, एकच जागा उरली जीची. पण हे दोघंही काय करतात, एकामेकाच्या तोंडाकडे बघत आहे. पण इथं नियम म्हणजे आपल्याला सरळ सांगितलं होतं की दोघांच्या एकामेकांच्या तोंडाकडे बघता येणार नाही त्यांना, किंवा बघणं जमत नाही. म्हणजे ही जी शक्यता आहे, ही शक्यता काय झाली आपली कॅन्सल झाली. ही शक्यता काय झाली कॅन्सल झाली. म्हणजे हे काय झालं आपलं 100% सॉल्व झालं. 100% काय झालं सॉल्व झालं. म्हणजे जागा जर बघितली
AFGBHED आणि C अशी बरोबर त्याची अरेंजमेंट झाली 100%. तर मग याच्यावरती काय होतात, छोटे छोटे प्रश्न असतात. मग बीच्या बाजूला कोण बसलाय, बीच्या बाजूला 2 सोडून कोण बसलाय, 4 सोडून कोण बसलाय, मग असे ते प्रश्न सोपे असतात. प्रश्न तुम्हाला माहीत आहे. सर्वात महत्त्वाचा आहे पझल. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, पझलला सॉल्व्ह केलं. आणि सॉल्व्ह करायला एवढा वेळ नाही लागत जेवढा मी तुम्हाला समजावून सांगितलं, पण पेपरमध्ये तुम्हाला समजावून नाही सांगायचं. तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. आणि सॉल्व्ह कधी करता येईल, जेव्हा तुम्ही काय कराल, प्रॅक्टिस कराल. तर मग आता प्रॅक्टिस कुठून कराल, प्रॅक्टिस करण्याकरता आपण काय केलं की हाय व्होल्टेज टेस्टमध्ये सिटिंग अरेंजमेंटच्या युनिट टेस्ट दिलेला आहे. ठीक आहे, या टेस्टमध्ये जाऊन काय करायचं, युनिट टेस्ट काय करायचं, सॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट पझलच्या वेगळ्या आहे, सिटिंग अरेंजमेंटच्या वेगळ्या आहे. आणि मी प्रत्येक व्हेरायटीचे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढे काय होऊन जाल, तुम्ही परफेक्ट होऊन जाईल. तर प्रॅक्टिस करणं काय सर्वात तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला समजलं की नेमकं सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीने होऊ शकते. आपण काय केलं, याच्यामध्ये स्क्वेअर केली. बाकीच्या तुम्ही काय करायचं, करून बघायचा प्रयत्न करायचा. जे शक्य आहे ते शक्य करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे माणसाने. ठीक आहे, तर इथे मग या सेशनला काय करू, आपण थांबून येऊन ब्रेक घेऊ. बाकी सेशन नंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. पण ब्रेक घेतो. धन्यवाद.